छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांनी आमच्या एक एक अक्षराला शब्दरूप दिलं आणि आमचं आडाणीपण अल्लडपण सांभाळून आम्हाला साक्षर केलं, त्या स्टेजवर माझे गुरुजन आहेत, माने सर, बेडगे सर, त्यांच्या चरणी मी माझा साष्टांग नमस्कार करतो, कारण गुरुशिवाय माणूस घडत नाही. त्याचबरोबर अजून स्टेजवर उपस्थित आहेत. बँकेमध्ये आर्थिक व्यापाराची जबाबदारी सांभाळत असताना ताणतणाव येऊ शकतो, पण कधीच त्यांच्या आयुष्यात त्यांनी चेहऱ्यावर ताणतणाव दाखवला नाही, कधी रागाला आले नाही. अगदी शांत आणि संयमी व्यक्तिमत्व असणारे निंबाळकर साहेब भाषणाला सुरुवात करत असताना शहाजीराजे कर्नाटकामध्ये होते, राष्ट्रमाता जिजाऊ महाराष्ट्रामध्ये होत्या आणि महाराष्ट्रावर त्यांचं आक्रमण होतं. त्या परिस्थितीमध्ये या अन्याय आणि अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी काय करावं हा यक्ष प्रश्न राजमाता जिजाऊंसमोर होता. त्या काळात त्यांनी बाळ शिवाजी पोटात असताना रामायण महाभारताच्या गोष्टी सांगितल्या, ऐकल्या, बोलल्या. इतकंच नव्हे तर बाळ शिवाजी पोटात असताना सह्याद्रीच्या कड्या कोपऱ्यातून स्वारी कशी करावी इतके मोलाचे संस्कार राष्ट्रमाता जिजाऊंनी केल्या. आणि आज त्यांची जयंती साजरी करण्यासाठी आज आपल्या कुर्नूरमध्ये गेली 9 वर्ष झाले राष्ट्रमाता जिजाऊ प्रतिष्ठान इतक्या सुंदरपणे जिजाऊ जयंती साजरी होते. विद्यार्थ्यांना दत्तक घेणं असेल, पोवाडे व्याख्यान आयोजित करणं असेल, त्या विचाराची शिदोरी घेऊन जाणाऱ्या या सगळ्याच युवा तरुण मंडळींना मला त्यांच्याबद्दल अजून एक गोष्ट अभिमानाची वाटते. ते फक्त एवढंच करत नाहीत, स्वतःचा उद्योग व्यवसाय राष्ट्रमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या नावाने त्यांनी सुरू केलेला आहे. याच्यामध्ये सर बरेच काही 20-25 असे तरुण आहेत की ते आज व्यवसायामध्ये उतरलेले आहेत. अशी एक वैचारिक पातळी असणारे एकत्रित तरुण येतात आणि चांगलं कार्य तर घडवतात, तर त्याचं आपण कौतुक केलं पाहिजे. नक्की ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. आज विशेष करून आपण आज इथं सेवानिवृत्ती निमित्त माने सरांचा सत्कार कुर्नूर मध्ये आयोजित केलोय. मला वाटतं सर सेवानिवृत्त झाल्यापासून कुर्नूर गावकऱ्यांच्या समोर पहिल्यांदाच तुम्ही व्यक्त होताय. आमच्या जबाबदारी आहे गावकरी यांची, कारण 35-36 वर्ष तुम्ही शिक्षणाची सेवा घडवलात, अनेक हिरे घडवलात जे मोठ्या मोठ्या पदावर गेले. आणि आपली ही जबाबदारी असते की आपण आपल्या गुरुबद्दलचं, आई वडिलांबद्दलचं ऋण व्यक्त केलं पाहिजे. आणि आज तो सुंदर क्षण आहे. सर इतके हसतमुख असायचे शाळेमध्ये, मला वाटतं की सर घरी बी कधी त्यांच्या मुलाला रागवून मारलेत का नाही मला वाटत नाही. मॅडमला सुद्धा कधी रागवले नसते. इतके शांत आणि संयमी दुसरे साने गुरुजीच वाटायचे आम्हाला. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कधीच कुठल्या विद्यार्थ्याला क्रोधानं द्वेषानं बोलायचे नाही. आज एवढे विद्यार्थी प्रेमानं का बोलतात की मी अनेक विश्वजितचं, समाधानचं, बऱ्याच जणांचं भाषण ऐकताना मला जाणवलं की सर त्या विद्यार्थ्याच्या वैयक्तिक जीवनाकडे पण लक्ष द्यायचे, त्याच्या जडणघडीकडे, त्याच्या आर्थिक परिस्थिती कशी आहे. केदारनी खूप छान सांगितले, कारण आज त्यांच्या जीवनामध्ये पण 10-15% वाटा म्हणाले. तर एखादा शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये प्रवेश कसा करतो, त्या विद्यार्थ्यांना असणाऱ्या अडचणी, त्याची आर्थिक परिस्थिती काय, त्याचे वडील शेती करतात का, तर मग कांद्याला भाव लागला का, कसं चाललंय, काय चाललंय, या 2 गोष्टी बोलल्यानंतर ना अगदी विद्यार्थी बरोबर आपल्या जवळ येतो शिक्षकाच्या आणि त्याला काय वाटतं हे सांगत असतो. हे चिमुकल्या मुलांच्या मनामध्ये पण अनेक प्रश्न असतात. सरळ बसा सगळे, हे ऐका सरांचं, त्यांना पण आपण ऐकून घेतलं पाहिजे. पण आजकाल काय होते सर की पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संवादच घडत नाहीये. मित्र म्हणून आपण आपल्या पोराला सांगितलं पाहिजे. सर आम्हाला त्यावेळी सांगायचे, तर बापाने सांगितलं पाहिजे पोराला पुढे बसून, बाबा सोसायटीचं कर्ज एवढा, पाईपलाईनचं एवढा, माळाकडे माती घालायला एवढे गेले, तेव्हा ते पोराला पण सुधरेल. हा संवाद त्यावेळेला पण माने सर घडवून आणायचे, मुलांना सांगायचे. म्हणूनच आज बरेच जण सरांचे चाहते आहेत. सर नागरिक शास्त्र आणि इतिहास विषय शिकवायचे. बघा, नागरिक शास्त्र हा विषय आणि इतिहास हा विषय समाजाला अगदी दररोज घडणाऱ्या घटनांशी निगडीत आहे. आणि मगाशी अनेक शाळेचे विद्यार्थी भाषण केले. एवढे लोक कुर्नूरमध्ये जे भाषण करतात ना सर, त्याच्यामध्ये कदाचित तुमचा मोलाचा वाटा असेल. सुरवसे सर असतील, बेडगे सर असतील, जादनुरे सर असतील, अशा अनेक गुरुजनांचा वाटा आहे. कारण इतिहास विषय
हा भाषणाची निगडीत आहे. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला भाषणाचे विषय द्यायचे म्हटले की माने सर समोर असायचे, पुढे असायचे आणि भाषणाचे विषय द्यायचे. म्हणून आज कदाचित एवढे विद्यार्थी बोलत असतील. नागरिक शास्त्र आणि इतिहासाचा विषय सर वर्गात शिकवत असताना समाजातल्या ज्वलंत उदाहरणाची जांगड घालायची. कारण सरांचं व्यक्तिमत्व कसं आहे, एक लेखक, नाटकाचे दिग्दर्शक, नाटकातला अभिनय करणारे कलाकार इथपर्यंत थांबत नाही. ग्रामपंचायतीची निवडणूक लढवण्यापर्यंत त्यांचा प्रवास जातो. कारण एखादा शिक्षक जेव्हा त्याच्या अनेक पैलूंनी समाजामध्ये जात असतो, काम करत असतो, तेव्हाच्या नव्या पिढीला देऊ शकतो ना. कारण शाळेमधलंच हे गाव आहे. शाळा म्हणजे गाव आणि गाव म्हणजे शाळा असते. कारण या रोडवर किंवा प्रत्येक व्यक्ती हा शाळेतनच बाहेर आलेला असतो. पण समाजात काय चाललंय, नव्या पिढीला थोडाफार वारसा दिला पाहिजे, या भूमिकेतून सर दांगड घालायचे. बघा, निवडणुकीमध्ये मतदान असतं आणि पोराला वाटतं की आता वडील मतदानाला गेलेले आहेत आणि मतदान करून येतील. त्याला नागरिक शास्त्राला वर्गामध्ये शिकवलेलं असते की 18 वर्ष पूर्ण झाल्यावरच मतदानाचा अधिकार असतो. वडील गेलेलं बघतोय, मुलगा अजून कसे काय आले नाहीत म्हणून रोडवर इकडे तिकडे बघतोय. त्याला वाटते बाबा 18 वर्ष पूर्ण तर झालेत वडिलांचे, मग 5 वाजल्यावर पूर्ण होणार काय, असे त्याच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न येतात. शाळेच्या पोरांमध्ये प्रश्न येतात. त्याला नागरिक शास्त्र आठवतं सगळं. मला रोडवर येऊन बघत असताना कोणतरी एक गाडीवर येते, 500 रुपये देते त्याला आणि मतदानाला घेऊन जाते. मग त्या पोराला शाळा शिकणारा काय वाटतंय, अरे हे बी नियम आहे का, 18 वर्ष पूर्ण आणि कोणतर बोलवायला यावं लागतं, 500 रुपये द्यावं लागते, मग मतदान करावं लागतंय. बघा, वर्गातलं नागरिक शास्त्र शिकवता शिकवता समाजातलं पण नागरिक शास्त्र सर शिकवायचे म्हणून आज लोकप्रिय आहे. इतिहास, भारताचा इतिहास सांगत असताना भारताच्या जडणघडणीमध्ये अनेक राजकीय नेते मंडळींचे योगदान काय, त्यांचा आदर्श काय. कारण आम्ही जर नीट नाही तर पुढचे पोरं काय शिकणार. चांगल्या माणसाला फॉलो करत असतात, म्हणजे त्याच्याकडून प्रेरणा घेत असतात. सर नेहमी सांगायचे म्हणून चांगलं वागलं पाहिजे आपण. तर सर अशा अनेक गोष्टी आम्हाला सांगायचे. मला वाटतं की राजकारण हा विषय खूप चांगला आहे. कारण राजकारणाशिवाय समाजसेवा करता येत नाही. कारण 1800च्या दशकामध्ये आता काय सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, राजाराम मोहन राय असे समाज सुधारकाची आता गरज नाहीये. पण आता राजकारणात सुद्धा सुशिक्षित चांगले लोक जर आले तर राजकारण सुद्धा चांगलं होतं. पण त्यांना अडचणी काय येतात, एका प्रगत देशाची निवडणूक झालेली असते आणि तिथल्या राष्ट्राध्यक्षाने अनेक देशातल्या मंत्री मंडळाला निमंत्रित केलेलं असतं, काही विरोधी पक्षांनाही निमंत्रित केलेलं असतं. आणि भारतातून पण 2 मंत्री, एक विरोधी पक्ष नेता असं गेलेले असतात त्या देशामध्ये. प्रगत देश आहे जपान सारखा, शाही निवेदन आहे सगळं झाल्याच्या नंतर त्यांना जेवणाची व्यवस्था केलेली असते. त्यांना ताट असतं सोन्याचं, चमचा असतो सोन्याचा, इतकं भारी सगळं निवेदन असतं की बघितल्यावर आपल्या मंत्र्यांना वाटतंय की चमचा आपण घेऊन जावं का, बायको खुश होईल. त्याच्या मनात येतं एका मंत्र्याच्या, आणि त्याच्या समोरच्या बाजूला टेबलला विरोधी पक्षनेताच बसलेला असतंय. ते चमचा त्यांनी खिशात घालतोय गपचूप. या विरोधी पक्ष नेत्याला काय गवसतंय, त्याला कसं फुकट चमचा मिळू द्यायचा, त्याच्या पोटात कळा उठतात. त्याला चमचा मिळू द्यायचं नाही, आपल्याला मिळाला पाहिजे, त्याला नको. ही राजकारणाची थिअरी असते. फिरत 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 त्याच्या डोक्यात हे चक्र चालू असते विरोधी पक्ष नेत्याच्यात. फिरत 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 ते राष्ट्राध्यक्ष येतात. काय चाललंय, कसं चाललंय, जेवण वगैरे कशा आहेत, काय ते सगळे एक नंबर आहे म्हणते. काय विशेष आहे तुमचं, हे आमच्या भारतामध्ये योगासन, योगा डे, योगासन वगैरे. हा मला माहित आहे की 21 जून हा जगाला दिलेला दिवस आहे. पण योगासन करून काय होतंय, ते राष्ट्राध्यक्ष विचार योगासन करून आयुष्य वाढतंय. वाढलेल्या आयुष्यात काय करायचं आणि योगासन करायचं. भरपूर काही गोष्टी एकमेकांच्या चर्चा होतात. विरोधी पक्ष नेते म्हणतात, हो आमच्या भारतात अजून एक गोष्ट लय भारी म्हणतात. काय म्हणतात, भानावती म्हणते, भानावती. हा प्रकार काय, ते राष्ट्राध्यक्ष त्यांना कुतूहलाने विचारतात. त्यावेळेला तुम्हाला सांगू का म्हणताय,
सांगतो ऐका म्हणते. आता बघा, हे माझ्या ताटातला चमचा मी माझ्या खिशात घातलो की ते त्याच्या खिशात निघते म्हणलं. हे विरोधी पक्ष नेता काय करतायत, त्याच्यात समोरच्या ताटातला त्याच्या चमचा खिशात घालतोय, त्या पुढच्या मंत्र्यांना गपचूप चमचा काढून द्यावा लागतंय. चमचा कसा फिरवायचा हे ज्याला कळतं त्यालाच राजकारण करता येतं. भाषण करता आलं म्हणून राजकारण करता येईल अशातलाही भाग नाही. पण ज्याला चांगली कामं आणि चांगली मुद्दे मांडता येतात, समाजातले ज्वलंत प्रश्न धाडसानं मांडता येतात, त्याला स्टेज डेअरिंग म्हणतात. ते स्टेज डेअरिंग आहे, आपल्या अनेक लोकांकडे गावात आपल्या मातीत आहे ते. तर या पद्धतीनं इतिहास शिकवत असताना सर असे गमतीचे उदाहरण द्यायचे आणि इतिहासासारखा विषय रंगत करायचे. त्यामुळे सरांचं शिकवणं लोक सगळ्या विद्यार्थ्यांना आवडायचं. सर बऱ्याच वेळा सांगायचे, आई वडिलांचा रिस्पेक्ट करा, आदर करा, आई वडील जी कामं सांगतात तुम्हाला ती सगळे आवर्जून करा. मला म्हणायचे, मी भाषण करायला उभारल्यावर, खूप चांगलं बोलतो तू, बोलत जा, फक्त एक कर, कुठलं लिहून आणू नको, मोबाईल मधलं बघून कुणाकडनं लिहून आणू नको, तुला जे वाटतंय ते बोलायला चालू कर. ती सरांची शिकवण आणि ती शिदोरी आज पण इथपर्यंत चालली आहे. म्हणून मी माझे स्वतःचे अनुभव मांडायला सुरुवात केली आणि सरांनी जे अनुभव दिले ते अनुभव सांगत असताना एक वेळेला मला, मी कॉलेजला असतानाच 12वीला एक ठिकाणी मला कथाकरण करण्यासाठी एका महाविद्यालयामध्ये बोलवलं. महाविद्यालयामध्ये बोलवल्यावर त्या ठिकाणी माझी परिस्थिती काहीच नव्हती, पण व्याख्यानाला उभारल्यावर, भाषणाला उभारल्यावर लोक असं हातरून मला पुस्तकात हे मला माहित होतं. एका मित्राच्या सोबत मी गेलो आणि त्याच्यानंतर ना मित्राच्या सोबत जात असताना, आता कथा कथनाला जायचं म्हणलं गाडीवर गेलं पाहिजे ना. त्या काळामध्ये राजदूत गाडी होती का आमच्या सांगोल्याच्या मित्राची. त्याला म्हणलं तुझे घेऊन जाऊ. घेऊन जाऊ म्हणलं, आमचं बाप राखेल काढून ठेवलंय, ऑलरेडी भरून ठेवलंय. धूर मारायला ती गाडी नसते, भुर्र. आम्ही राजदूतवर गेलो, धूर मारायला गाडी सुरू झाली. त्या महाविद्यालयातले प्रिन्सिपल आपले कोट भेट घालून असे बाहेर आले. ए कशाला आला रे तुम्ही इकडं, मंडपाचा माप घ्यायचंय का? त्यांना म्हटलं मंडप बोलत की काय. आता म्हणलो आम्ही अवघड झालो बाबा. मी म्हणलो नाही, आम्ही चालू कथाकथनाला. हो, ते म्हणले तुम्ही माघारी जावा, मी गेटला माझी 4 व्हीलर घेऊन येतो, मग तुम्ही माझ्या गाडीत बसू द्या म्हणले. 4 व्हीलर घेऊन आले, आम्ही माघारी गेटला गेलो, 4 व्हीलर मध्ये बसलो. 4 व्हीलर मधून उतरल्यावर सगळे स्टाफ हात जोडून नमस्कार हा हा म्हणाले. आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केली. ते एका राजदूतचं एक वैशिष्ट्य होतं, त्याला लई किक मारावी लागायची गुट्टी घालून. ते चालूच होत नाही ते लवकर. कधी मित्र माझ्या हातात धरून ओढले, मला म्हणाले अरे तू भाषण संपल्यावर मी गाडी कसं चालू करू एवढ्या सगळ्या लोकांपुढं. मी म्हणलो मी माझं भाषण आता 10 मिनिट संपवायचं म्हणलं की असं करतो तू इथं पैस. असं केलो, अंगठा दाखवला की जायचं किक मारायचं आणि गाडी चालू झाली की माझं भाषण आटपतं घेतो, जय जय महाराष्ट्र म्हणतो आणि ठरलं आमचं दोघांचं. कथाकथनाला सुरुवात केलो. गंभीर कथा होती आईबद्दलची. ती कथा सांगता सांगता मध्येच मी काय केलो, असा रुमाल काढून तोंडावर फिरवलो. ते होतं माझं भाकरीचं चिरकुट. मला गावाकडून भाकरीचा डबा यायचा आणि त्या दिवशी आमच्या आईने काय केली होती, हिरव्या मिरच्याची चटणी दिलेली होती आणि ते त्याला लागलेले. आता करायचं काय, भग 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 तोंड करायला. मध्ये मध्ये हसत हसत काय विरोधी करणारा माणूस अजून थोडी कथा सिरियस केलो. मला यातून काय सांगायचं आहे, जगण्यामध्ये गरिबीमध्ये सुद्धा अनेक आनंद आहेत. आपण आनंद शोधला पाहिजे, जगलं पाहिजे, मस्त राहिलं पाहिजे. तर माझं कथा मी आटोपती घेतली आणि सिग्नल दाखवला. त्याने गेला, राजदूत किक वाजली, असा समोर आणला, बसलो मी, भरभर उडवलं तर सगळ्याच्या अंगावर थोडा आणि तसाच आम्ही निघून आलो. त्यातून हे सांगायचं आहे सर, पण आम्हाला तेव्हा पण सांगायचे, जगण्यामधले आनंद शोधा. साध्या साध्या गोष्टीमध्ये असतात आनंदी. त्यासाठी गाडीच पाहिजे, बंगलाच पाहिजे, मंत्रीच पाहिजे, सरपंचच पाहिजे, आमदारच पाहिजे असं काही नसते, कलेक्टरच पाहिजे. आपण आपल्या झोपडीमध्ये सुद्धा आनंदी राहिलं पाहिजे, समाधानी राहिलं पाहिजे. आज सर तुम्हाला बघितल्यानंतर ना अनेक लोकांचं मन भरून येत आहे, किती शांत आणि समाधानी आहेत असं वाटतं. दुसरे गुरु बेडगे सर आहेत, विज्ञानाचे शिक्षक आहेत. विशेषतः विज्ञान शिकवणारा शिकलेला उच्च शिक्षित माणसाचा अध्यात्मावर विश्वास जरा बी नसतो, पण इतका बदल